म्हणजे पूर्ण टुर्नामेंट मी कॉफीवर, हॉटेलमध्ये जो कॉफी मिळते त्यावरती मी पूर्ण टुर्नामेंट खेळलेली आहे. एकदा माणूस सक्सेस झाला ना, समोरच्याला असं वाटतं की हा वेळ नाही देत आहे, हा खूप मोठा झाला. खूप डिप्रेशनमध्ये होते, खूप प्रॉब्लेम्समध्ये चालले होते, कारण माझ्याकडे स्पॉन्सर्स नव्हते, काही नव्हतं. माझे पप्पा खूप सिम्पल आहेत, एवढे कष्ट करतात पण त्यांच्या खिशामध्ये फक्त 100 किंवा 10 रुपये असतात. नमस्कार. जिथे जिद्द असते तिकडे मनुष्य काहीही घडवू शकतो, कल्पवृक्ष बनू शकतो. अशाच आज एका तरुणीसोबत आपण बोलणार आहोत, आरती पाटील, जे भारतीय पॅरा बॅडमिंटन खेळाडू आणि शिव छत्रपती अवॉर्डी सुद्धा आहेत. तर आपल्या मस्त मराठी पॉडकास्टमध्ये मी आरती पाटीलचं स्वागत करते. नमस्कार आरती, स्वागत आहे. आता तरी मॅमने माझी ओळख करून दिलेलीच आहे. मी आरती पाटील, मूळची कोल्हापूरची आणि सध्या पुण्यामध्ये असते प्रॅक्टिससाठी. आजपर्यंत विविध अवॉर्ड मिळाले, विविध मेडल्स देखील आहेत. आजपर्यंत खूप कंट्रीजमध्ये जाऊन आले. ॲक्च्युली माझ्या 32 इंटरनॅशनल झाल्या, त्यामध्ये 8 मला मेडल्स आहेत. म्हणजे आणि नॅशनल्स तर भरपूरच झालेले आहेत. नॅशनलला प्रत्येक वेळेला ब्रॉन्झ, गोल्ड असं आहेच. आणि आत्ता सध्या मी मागच्याच महिन्यात झालेल्या खेलो इंडियाला देखील गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. अमेझिंग. येस. तसेच मी बॅडमिंटनची सुरुवात 2009 पासून केली, तेव्हापासून आतापर्यंतचा प्रवास चालूच आहे. तर आरती, तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल, तुमच्या आयुष्याबद्दल काही सांगू शकाल? हां, मी खूप मिडल क्लासमधली आहे. तर माझे वडील कन्स्ट्रक्शन लेबरचं काम करतात. मम्मी शिवणकाम करायची आधी, जेव्हा मी लहान होते तेव्हा. जेव्हापासून मी नॅशनल्स खेळायला लागले, कारण माझ्यासोबत घरातलं कोणतरी लागत होतं, कारण एज पण खूप कमी होतं त्यावेळेला. स्कूलमध्ये होते मी. आणि महिन्याला माझ्या म्हणजे वर्षातून एकदा तरी नॅशनल्स असायच्या, कधी कोणते तरी इव्हेंट्स वगैरे असायचे. त्यामुळे मम्मीला माझ्यासोबत यावं लागत होतं. तिनं शिवणकाम सोडून दिलं आणि माझ्या पाठीमागं. नाही तर खूप कष्टातून घरच्यांनी शिकवलं. ॲक्च्युली माझे 4 भावंड आहेत, मला 2 बहिणी आहेत आणि 1 भाऊ आहे. सगळेजण आम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. आणि आमच्या घरात एक नियम होता की म्हणजे नियम म्हणता नाही येणार, पण ते आम्हालाच आमची परिस्थिती बघून जेव्हा आम्हाला माहीत झालं की हां, आपल्याला कुठे ना तर कुठे ॲडजस्टमेंट करायची आहे, त्यातूनच आम्ही ॲडजस्टमेंट करतच शिकलेलो आहोत. घरच्यांनी कधी कुठे पैसे दिले तर ते पैसे ठेवायचे आणि ते कोणते तरी चांगल्या गोष्टीसाठी वापर करायचे, ह्या पद्धतीनंच आम्ही करत आलो. तर माझे दोघं बहीण भाऊ आहेत. मोठी दिदी आणि माझा भाऊ ते कॉमर्स केलं. आणि माझी छोटी सिस्टर आहे, ती कबड्डी खेळायची. ॲक्च्युली तिनं माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलेलं आहे, कारण तिनं कबड्डी सोडलं, कारण मी त्या लेवलला होते. ती म्हटली की तू ज्या लेवलला आहे त्यापर्यंत पोचण्यासाठी आपल्या दोघींना तर घरचे नाही करू शकत, त्यामुळे तिनं बॅकअप घेतला आणि मी मग कंटिन्यू चालू केलं. आणि ती पण आर्ट्स केले, मी पण BA कंप्लीट केले. आईवडिलांनी खूप शिकवलं, खूप चांगल्या पद्धतीनं. आणि आज आम्ही सगळेही आपापल्या पायावरती उभे आहोत. खूप छान आरती. तर आरती, असा कुठला मोमेंट होता किंवा असा कुठला एक क्षण होता ज्यावेळी तुम्हाला असं वाटलं की स्पोर्ट्समध्ये आपण अजून पुढे कंटिन्यू करू शकतो? म्हणजे फर्स्ट टाइम प्रॉबेबली जिकडे तुम्हाला असं फील झालं की हां, हे आहे, हे जे मला करायचं. हां, ॲक्च्युली फर्स्ट टाइम मी गोंदियामध्ये राज्यस्तरीय खेळले होते. त्यावेळेला माझ्या पप्पांचा नकार होता ह्या गोष्टीसाठी. म्हणजे खेळामध्ये नको, खूप पैसा लागेल. आणि त्यावेळेला आमच्या घरच्यांचं एवढं हे पण नव्हतं. म्हणजे 1 रुपये ते दिवसाला जर काहीतरी कमवून आणलं तरच आम्ही संध्याकाळचं जेवण जेवू शकत होतो. अशा पद्धतीनं आम्ही एकाच रूममध्ये राहायचो, विक्रमनगरमध्ये, म्हणजे कोल्हापूरमध्ये. पण पप्पांचं असं होतं की नको, त्यात तू मुलगी आहेस, तर अशा पद्धतीनं. पण माझ्या मम्मीची जिद्द होती. मम्मी म्हणायची नाही, तिला काहीतरी करू देत, कारण माझ्या मम्मीची खूप धडपड आहे माझ्या पाठीमागे. माझ्या वडिलांची पण आहे. जेव्हा वडिलांना समजलं, त्यांची काळजी करणं हे त्यांच्या मते बरोबर होतं, कारण एक मुलगी आहे, बाप शेवटी मुलीला सांभाळायचंच बघतो. तसंच मम्मीचं असं होतं की तिला तिच्या पायावर उभं राहू दे, तिला काय करायचं ते करू देत. ॲक्च्युली ती एका हातानं हे पण आहे, तर तिला तिचं अस्तित्व घडवू देत. तर मम्मी हे करायची. मम्मी पहिली राज्यस्तरीय खेळले त्यावेळेला पप्पांना न सांगता आम्ही गेलो होतो गोंदियाला.
आणि नंतर कळालं पप्पांना. पण जेव्हा कळालं तेव्हा पप्पा आधी चिडले होते फोन, तेव्हा पप्पा आमचे फोन नाही यूज करत. मी शेजारच्या काकूंच्या याच्यावरती फोन केला होता, मम्मी आली नव्हती, मी एकटीच गेले होते. त्यावेळेला त्या गोष्टी झाल्या की पप्पा म्हणायला लागले की ठीक आहे, एकदा गेली ठीक आहे, नाही जायचं परत. जेव्हा माझा नंबर आला, न्यूजमध्ये नाव आलं, तेव्हा पप्पा स्वतः म्हणायला लागले की ठीक आहे, आपण बघू, जसं जसं होईल तसं आपण करू. तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता, परमिशन मिळाली. हो. तर आरती, तुम्ही मॅरिड आहात, सिंगल आहात? मी सिंगल आहे. तर समजा आता उद्या तुम्हाला जेव्हा मॅरेजसाठी जेव्हा प्रपोजल्स येतील, तेव्हा अशा वेळी तुम्हाला ॲज अ हजबंड तुम्हाला त्यात असे कुठले पर्सनॅलिटी ट्रीट्स हवे? ॲक्च्युली एकदा माझा एंगेजमेंट होऊन मोडलेली आहे. आय एम सो सॉरी. येस. रिलेशन होतं, घरी पण माहीत होतं सगळ्या गोष्टी, असं कोणतीच गोष्ट नाही की जी घरी मी सांगितलेली नाही आहे. तर फक्त हातासाठी त्यांची मम्मी रेडी नव्हती, त्यामुळं हातासाठी त्यांनी कोणत्या गोष्टीसाठी मला मोडतात हे नाही सांगितलं, आणि मोडलेल्या गोष्टी पण मला माहीत नव्हत्या. तर अशा पद्धतीनं मग ते आमचं 11 वर्षाचं रिलेशन होतं, आणि घरी पण सगळ्या गोष्टी माहीत होत्या. असं नाही मी कोणतीच गोष्ट माझ्या घरच्यांना न सांगता कधीच नाही केलेली, कारण माझ्या घरच्यांनी मला खूप फ्रीडम दिलेला आहे, आणि त्या फ्रीडमचा मी कधीच फायदा नाही उचललेला. तर एंगेजमेंट तुटली फक्त हातासाठी. आणि त्यांचा क्वेश्चन असा होता की ही लग्नात हार कसा घालेल, हिला हळदी कुंकवाला बाहेर कसं न्यायचं, ही गाडीवरती मुलीला, जर हिला बाळ झालं तर ही मुलीला कसं घेईल, ह्या पद्धतीचे क्वेश्चन्स होते. पण नशिबानं बरं झालं की मी तिथंच थांबले. मुलगा चांगला होता, त्याचा प्रश्न नव्हता, ते पण इंटरनॅशनल ॲथलीटच होते. पण काहीतरी असतं ना, आता त्यांच्या आईचं मत त्यांच्या मते बरोबर असेल त्या गोष्टीला, तर त्यांच्या आईच्या मते त्यांनी त्यांच्या जागी खूप स्पेशल असतील, कारण कोणतीही आई हीच विचार करणार की माझ्या मुलाला चांगली मुलगी पाहिजे, म्हणजे जी धष्टपुष्ट असेल अशा पद्धतीनं. पण मला माहीत होतं मी कुठपर्यंत, आणि मला त्या गोष्टी नशीब मी तेव्हाच बॅकअप घेतला, आणि आज बहुतेक मला असं वाटतं की माझ्या नशिबात काहीतरी चांगलं होतं, म्हणून मी ती गोष्ट माझ्या मागं गेले आणि मी कुठंतरी पोचते आता, आणि मी ते करून दाखवते. आणि ते पण बघत असतील आजकाल, कारण माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही आणि मी कॉन्टॅक्ट करू पण इच्छित नाही आहे, तर ते पण बघत असतील लोक सगळे ही काय करते. पण आरती, हे बरोबर आहे की आयुष्यात जे काही घडतं ते काही ना काही एका पर्पजसाठी नक्कीच असतं, आणि मी खूप अनुभवलंय ह्या गोष्टी. प्रत्येक गोष्टीमध्ये मी एक पॉझिटिव्हिटी बघत असते. जर मी माझ्या डोक्यात ठेवून घेतलं असतं तर मी आजपर्यंत पुढे गेले नसते. आणि ह्यामध्ये माझ्या आईचा खूप मोठ्याचा म्हणजे हात आहे. खूप चांगलं तिनं मला हँडल केलं, कारण मी हॉस्पिटलमध्ये देखील होते. माझ्या भावानं माझ्या घरच्यांनी मला सांभाळलं. म्हणजे म्हणतात ना, शेवटी कोणी नसलं तरी आपले आई वडील आपल्या जवळ असतात. त्याच पद्धतीनं माझ्या आईनं मला त्यावेळेला सांभाळलं, आणि तिनं मला सपोर्ट केला की बाई तू जा, काही नाही, तुझा हात नाही म्हणून नकारले ना, तू हात नाही म्हणून करून दाखव. बरोबर. मग त्याच गोष्टीसाठी मी आज खूप खंबीरपणे आहे आणि खूप खुश आहे आता सध्याला. खूप छान आरती. तर आरती, आता तुम्ही जसं आता हे एक इन्सिडेंट सांगितलं, हा तुमचा पर्सनल, तर आता इव्हन जेव्हा स्पोर्ट्सची जेव्हा तुम्ही मतलब कुठे असं नॅशनली किंवा इंटरनॅशनली जेव्हा तुम्ही खेळायला जाता, त्यावेळेला तुमचे म्हणजे कसे, म्हणजे आजूबाजूचे लोक तुम्हाला कसे एक्सेप्ट करतात? तुम्हाला इन्क्लुझिव्ह फील होतं का, की तुम्हाला असं म्हणजे ॲज अन आउटकास्ट फील होतं? आधी व्हायचं, जेव्हा माझ्या हातात काहीच नव्हतं, म्हणजे मी कोणत्या लेवलला देखील नव्हते, त्यावेळेला खूप ह्या गोष्टी व्हायच्या. म्हणजे मी पहिल्यांदा शाळेत जेव्हा एंटर झाले होते, म्हणजे पहिली या दुसरीमध्ये असेल, तो किस्सा खूप आठवतो मला. कारण काय झालं होतं, मी नॉर्मल शाळेमध्ये शिकायची. माझ्या घरच्यांचं एमच होतं की हिला हँडिकॅप शाळेत नाही टाकायचं आपल्याला. मग मी तारारेड्डी विद्यापीठमध्ये होते, तेव्हा कुणीतरी मागून येऊन दगड मारला होता. म्हणजे अशा पद्धतीने एक गोष्ट घडली होती. ते माहीत नव्हतं, आम्ही लहान होतो त्यामुळं. पण त्यावेळेला मी खूप रडले होते. मी म्हणायची मी नाही शाळेला जाणार, मला तिथे एक्सपेक्ट नाही करत. पण नंतर जेव्हा मी त्या शाळेत गुंतले आणि जेव्हा माझे फ्रेंड्स व्हायला लागले, आधी माझे फ्रेंड्स होत नव्हते, पण नंतर फ्रेंड्स व्हायला लागले, तर ते फ्रेंड्स मला कुठंच कमी दाखवू देत नव्हते. कारण प्रत्येक टिफिन ओपन करणं, पण मी कुणावर अवलंबून नव्हते. पण त्यांना वाटायचं की अरे हिला हेल्प लागेल, पण ते आवर्जून करायला न सांगता ते आधी करायचे ती लोक. आणि शाळेमध्ये तर खूप सपोर्ट मिळाला. तारानी विद्यापीठमध्ये माझ्या मुलींची शाळा होती. खूप म्हणजे शाळेतल्या गोष्टी मी कधीच विसरू नाही शकत, कारण मला शाळेनं घडवलं. आई वडिलांनंतर जे असेल ते माझ्या शाळेनं घडवलं मला. म्हणून असं बोलतात ना आरती, की देव जेव्हा एक दरवाजा बंद करतो तेव्हा दुसरा दरवाजा सुद्धा उघडतो. येस. खरोखर आरती, म्हणजे तुमची स्टोरी ऐकून माझे हॅट्स ऑफ टू यू. येस. तर आरती, आता तुम्ही ह्या सगळ्या कहाणी जे तुमच्याबद्दल जे आम्हाला सांगितलं, समजा आता मी तुम्हाला अशी एक सिच्युएशन दिली की तुमचं जे रॅकेट आहे, ते आता रॅकेट समजा आता आमच्याशी बोलत आहे,
रॅकेट तुमच्यासोबत 24/7 आहे. हो. तर तुमचं रॅकेट आम्हाला असली कुठली स्टोरी सांगेल जी आम्हाला कोणालाच माहीत नाही? ॲक्च्युली मी जेव्हा युगांडाला गेले होते, मला आणि माझ्या किटलाच माहिती आहे आणि माझ्या मनालाच माहीत होतं ना, घरच्यांना सांगितलं होतं मी. मला तिकडे म्हणजे की फायनान्शियलमुळे मला ॲक्च्युली अचानक हॉटेल चेंज करावं लागलं होतं आणि त्यावेळेला काहीच पैसे नव्हते. मग मी आमच्याच ग्रुपमधला एक भैया आहे, ते मला सिनियर्स आहेत सगळे, ते खूप हेल्प करतात. प्रमोद भैया, मनोज, म्हणजे असे मानसी आणि पारुल दिदी, हे सगळे मोठे प्लेयर्स आहेत. म्हणजे आमच्या सिमिलरच आहेत. तर त्यांच्याकडून मी पैसे घेतले होते आणि त्या दिवशी मला जेवायला देखील पैसे नव्हते. त्यामध्ये मी म्हणजे पूर्ण टुर्नामेंट मी कॉफीवर, हॉटेलमध्ये जो कॉफी मिळते त्यावरती मी पूर्ण टुर्नामेंट खेळलेली आहे. कारण घरचीच परिस्थिती अशी आहे, तिथं आपण कुणाला बोलू नाही शकत, कुणाला बोलवून नाही देऊ शकत. कारण म्हणणार तुझ्याकडे पैसे नव्हते, तू गेली कशाला होती. पण ह्या गोष्टी आपण सांगू नाही ना शकत, कशासाठी गेलोत, काय करायचं, आमचं एम काय आहे. खेळाडूला कोणी समजून घेऊ शकत नाही. कारण जेव्हा खेळाडू स्वतः एक व्यक्ती त्यामध्ये उतरतो आणि त्या परिस्थिती समजतात, त्याच वेळेला खेळाडू काय आहे हे समजलं जातं. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातच असं असतं, ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही उतरता ना त्यावेळेला तो व्यक्ती त्या क्षेत्रात कसा आणि कुठे उभारला हे त्याचं सक्सेस नाही दाखवत, त्याचा बॅकग्राऊंड तुम्ही विचारा. कारण सक्सेस तर सगळेच विचारतात, बॅकग्राऊंड कोणीच नाही विचारू शकत. जे आज मी इथं बोलते आणि आज तुम्ही मला इथं बोलवलंय, तर मला पण छान वाटतंय की इथं येऊन मी बोलते, माझं बॅकग्राऊंड कोणतरी विचारतंय. तर ह्यासाठी तुमचं खूप आभारी आहे. थँक्स टू यू आरती, की तुम्ही आमच्यावर तेवढा विश्वास ठेवला आणि इकडून सगळ्यांशी तुम्ही आपलं शेअर करत आहात तुमचे पर्सनल लाईफ स्टोरी. सो थँक्स फॉर दॅट. येस. तर आरती, आता हा जो पॅरा बॅडमिंटन आहे, ह्याच्यात जर कुठला एक नियम तुम्हाला जर परत लिहावा लागला, म्हणजे चेंज करावा लागला किंवा अपडेट करावा लागला, तर असा कुठला नियम असेल? बॅडमिंटनमध्ये नियम असे खूप रेग्युलरली आहेत, पण मी ॲक्च्युली मला एशियन्स खेळायचे आहेत. कारण मी एशियन नियम म्हणतात ना, तर त्यामध्ये आता मी नियमानुसार सगळ्या गोष्टी करते तर काहीच होत नाही. कधी कधी असं वाटतं की चला नियम तोडून सगळ्या गोष्टी कराव्यात, पण ते देखील होत नाही. कारण आपण जेव्हा प्रामाणिकपणे पुढे जात असतो तेव्हा नियम म्हणण्यापेक्षा आपण ते नियम आपण पाळले जातात आणि त्यातला त्यात नियम मोडणे. म्हणजे मला एशियन्स खेळायचे आहेत आणि त्यासाठी मी खूप आतोनात प्रयत्न करते. ऑलिम्पिक तर आहेच, कारण मागची ऑलिम्पिक देखील माझी 100 मार्कांमुळे गेलेली आहे. तर ह्यावेळेला देखील बाय चान्स लकीली चान्स आहे, बघू काय होतं. सगळं भरोसा तर मी देवावरती ठेवलेला आहे. आपले फक्त प्रामाणिकपणे आपले प्रॅक्टिस आणि कामच चालू आहे. तर नियम मोडला तर फक्त एकच की एशियन म्हणजे ब्रेक करायचं आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. तर आरती, आता जेव्हा आपण आता बोलतो की म्हणजे तुमचे काही लिमिटेशन्स आहेत, काही फिजिकल लिमिटेशन्स आहेत, असे तुमच्या आयुष्यात असे कुठले तुम्हाला लिमिटेशन्स क्रॉस करावे लागले, म्हणजे शारीरिक म्हणा किंवा मानसिक म्हणा, असे कुठले तुम्हाला हर्डल्स क्रॉस करावे लागले की तुम्ही आजपर्यंत इकडे पोहोचलेले आहात? एक तर डाएट, खाण्यापासून कारण खाण्यापासून खूप गोष्टी चालू होतात ना. तर खाण्यामध्ये खूप म्हणजे बर्गर नाही, पिझ्झा नाही, पण आउट ऑफ कंट्रीला गेल्यावरती ह्या गोष्टी आम्ही खातोत, कारण तिथं आम्हाला अशा इंडियन भेटत नाहीत. पण आधी म्हणजे मी स्टार्ट केलं तेव्हा एवढं काय स्पोर्ट्समधलं समजत नव्हतं, पण जसं जसं समजायला लागलं, जसं जसं मी वरच्या लेवलला खेळत गेले तसं जसं खूप गोष्टी कंट्रोलमध्ये यायला लागल्या आणि त्या आपल्यापून झाल्या. म्हणजे आम्हाला कुणाला सांगावं लागलं नाही. म्हणजे 1-2 गोष्टी, मला चहा खूप आवडतो, तर चहा आजपर्यंत मी सोडलेला नाही आहे. पण मी शुगर सोडलेली आहे. शुगर मी घेत नाही, तर मी गुळाचा चहा वगैरे असं पिते. डायटेशनला मी जाऊन हेच म्हटलं की मॅम मला चहा आवडतो खूप. त्या म्हटलं की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तू गुळाचा चहा प्यायला स्टार्ट कर, तुला चहाच सुटत नाही तर. म्हणजे असे लिमिटेशन्स आहेत. आणि एकतर घर खूप मिस करते, कारण ह्या गोष्टींमध्ये घरापासून खूप दूर राहावं लागतं. आणि आईचे आता मला 2 आठवडा झाला आईच्या जेवणाची खूप आठवणी येते. कारण मी एकटीच राहते, एकटीच सगळं करते. मी माझा डाएट मी स्वतः बनवते. म्हणजे मी आत्ताच पुण्यामध्ये शिफ्ट झाले. पहिले मी पुण्यातच होते, पण परत मी हैदराबादला गेले होते, उत्तराखंडला देखील होते. म्हणजे असं प्रॅक्टिससाठी मला 6-6 महिने 7-7 महिने मी सुचित्रा अकॅडमीला होते. त्या अकॅडमीला पण असंच होतं, डाएट वगैरे. आणि तिथं लिमिटेशन्स पण खूप होत्या की कुठं आम्ही संडे तर आमचा खूप लेझी असतो. आम्ही संडेला नाहीच कुठं जात, गेलो तर जातो, नाही तर नाही. मग आमचे कामं असतात आणि रेस्ट खूप इम्पॉर्टंट असते. तर ह्या गोष्टींपासून खूप दूर राहिले, फ्रेंडपासून दूर राहिले, मित्रमैत्रिणी दूर राहिले. म्हणजे आता एकदा माणूस सक्सेस झाला ना,
समोरच्याला असं वाटतं की हा वेळ नाही देत आहे, हा खूप मोठा झाला, पण असं असतं की आम्ही एका व्यक्तीला वेळ नाही देऊ शकत ना, कारण आम्हाला खूप जणांना टाईम द्यावा लागतो आणि त्यातल्या त्यात स्वतःला खूप टाईम द्यावा लागतो, कारण आम्ही स्वतःच घडतो त्यावेळेला आम्ही ह्या फील्डमध्ये असतो, कारण आम्हाला स्वतःची बॉडी खूप जपणं खूप इम्पॉर्टंट असतं. स्ट्रेस येणं ह्या गोष्टी आम्हाला खूप परत आमच्या अचीवपासून आम्हाला खाली नेतात. तर म्हणजे असंच म्हणजे घरची आठवण, एकतर डाएट ना तर फ्रेंड्स ना, बाकी जसे एन्जॉय करतात तसं एन्जॉय करायला नाही भेटत आहे. आणि हा मी एकदम माझं पूर्ण एकदम सक्सेस झालं, मला जॉब मिळाला तर मी हा सगळा एन्जॉयमेंट करणार आहे. तर तुमच्यासाठी जिंकणं किती महत्त्वाचं आहे? जिंकणं हे प्रत्येकासाठीच महत्त्वाचं असतं. त्यातल्या त्यात मला म्हटलं तरी मी खूप अजून देखील मी जसा सक्सेस पाहिजे तसा नाही केलेला. मी माझी एक गोष्ट सांगेन जी खेलो इंडियाची, मला वाटलं देखील नव्हतं. मी खेलो इंडियाला गेले होते, दिल्लीमध्येच होत्या, तर मी रोजच्या प्रमाणे शेड्यूल, माझ्या डोक्यात खूप विचार आणि मी घाबरते. म्हणजे खूप दिवसांनी खेळत होते, प्रॅक्टिस तर चांगली होती आणि मी अकॅडमी चेंज केली होती. हैदराबादमधून पुण्यामध्ये शिफ्ट झाले होते CNBAला, चैतन्य नायक अकॅडमीला. आणि फिटनेसचे कोच मिहीर सर होते, माझे जे अजय रावळ सर आहेत, चैतन्य दादा आहे, हे सगळे मला म्हणायचे नाही तू ह्या वेळेला माहीत नाही तू जिंकशील. ह्या सगळ्यांना एक पॉझिटिव्हिटी होती की मी जिंकेन, पण मलाच कुठंतरी वाटत होतं नाही काहीतरी होणार. पण मी माझं सकाळची सुरुवात नियमाप्रमाणे योगा वगैरे सगळं केलं. मी डाएट, मी कमीत कमी जेवण माझं कमी जात होतं डिप्रेशनने, म्हणजे मी आता वैतागले होते. ॲक्च्युली मी अकॅडमीतून जाताना हे सांगितलं होतं, ठीक आहे माझी खेलो इंडियाला मी मेडल आणलं तर मी पुढं करेन, नाहीतर मी बॅडमिंटन सोडेन. कारण खूप स्ट्रगल करते आहे, 9-9 तास मी प्रॅक्टिस करते, जी मुलं करतात त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा करते, तरी देखील माझं सक्सेस होत नाही आहे, मला मेडल्स मिळत नाही आहेत, 1 वर्ष रिझल्ट नाही आहे ह्या गोष्टीमुळं. आणि विचारणारे खूप विचारतात समोरून की का नाही आहे, कशासाठी नाही आहे, त्या गोष्टींना उत्तर आम्ही देऊ शकत नाही. जेव्हा ते समोरचे आम्हाला क्वेश्चन्स विचारतात त्यानंतर आम्ही अजून मोरल लावून जातो. नाही तर समोर येऊन कोण असं नाही म्हणत तू करत राहा तुझं होऊन जाईल. असं मला कोचने, अजय सरांनी सांगितलं, चैतन्य दादांनी सांगितलं, मिहीर सरांनी सांगितलं, माझे जे फिजिओ आहेत संवाद समुद्रे, ह्यांनी देखील मला सांगितलं की नाही आरती तू ह्यावेळेला खूप भारी तुझी बॉडी बनलेली आहे, तू आतून पॉझिटिव्हिटी आहे, फक्त चेहऱ्यावरती नको दाखवून देऊ, पण चेहऱ्यावरती दाखवायचं. आणि मी खेलो इंडियाला गेले, तिथं माझा जेव्हा ड्रॉ चेंज झाला, म्हणजे विविध गोष्टी झाल्या माझ्यासोबत, पण मी माहीत नाही ह्यावेळेला माझा वेगळाच कोर्टमध्ये गेल्यावरती वेगळाच एक परफॉर्मन्स होता आणि वेगळाच एक ग्लो होता. आणि ज्यांना उत्तरं द्यायची त्यांना मी उत्तरं दिली, ती कोर्टवरती दिली. ह्यावेळेला मी कुणाला काहीच बोलले नाही, फक्त मी गेमने उत्तरं दिलीत. आणि लास्ट दिवशी जो माझा परफॉर्मन्स होता, म्हणजे ती प्लेअर इतकी मोठी नव्हती, म्हणजे तेव्हा मी खेळताना मला काही सुचत नव्हतं, पूर्ण ब्लँक होते मी. तर त्यावेळेला खेळताना माझे 3 सेट गेले, कारण मी बाकीच्या जेवढे टफ कॉम्पिटिशन होतं, पहिले माझं टफ कॉम्पिटिशन लागलं त्यावेळेला मी खेळले, पण त्या टफ कॉम्पिटिशनमध्ये मला एवढं जाणवलं नाही, मी 2 सेटमध्ये काढले. पण जे लूज कॉम्पिटिशन होतं त्यामध्ये मग 3 सेट गेले. त्यावेळेला मला कळालं की मी काय करते. ज्यावेळेला मी सेकंड सेट जिंकला 22-20नं, कारण 1 पॉईंट राहिला होता, मला माहीत नाही, मी कोणताच विचार नाही केला, मी माझ्या डोक्याने खेळले. सर पाठीमागे बसले होते, वळून बघितलं सरांकडे, सरांचा चेहरा खूप पडला होता. मी सरांना म्हटलं सर ठीक आहे, मग तो 1 पॉईंट काढला. आणि थर्ड सेट मी 8वरती तिला हरवलं, म्हणजे थर्ड सेट तिला खेळूच नाही दिलं. तेव्हा माझं ॲग्रेशन कळालं की आरती तू काय करू शकतेस. एक्सेप्शनल आरती. तर आरती असं आता जसा तुम्ही ही स्टोरी जसं सांगितलं तुम्ही, तर डेली स्वतःला तुम्ही कुठली एक गोष्ट सांगून मोटिवेट करता की नाही आज मी हे करून दाखवणार करून, असं कुठली असे थॉट्स येतात तुमच्या डोक्यात, किंवा असं तुम्ही असं काही प्लॅन करता की नाही मी हाच विचार आणणार आणि मी करून दाखवणार? जेव्हा आदल्या दिवशी प्रॅक्टिस खराब होते त्याच्या दुसऱ्या दिवशी असं वाटतं की नाही आरती यार आज कालचा दिवस वाया गेलेला आहे, कारण आपण सकाळी 4-4:30ला उठून आपल्याला दिवस वाया नाही घालवायचा, आपली झोप आपण वाया घालवलेली असते. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी हा निश्चय करतो की आम्ही नाही आज कालचा दिवस आपला खराब गेला ना तर आजचा जाऊ द्यायचा नाही, कारण आपण इथे कष्ट करतोय, पण आपले अपोनंट पण आपल्यापेक्षा दुप्पट कष्ट करत असणार आहेत. आणि त्यानुसार एकदा होतं, मी आता 2 आठवडा झालं खूप डिप्रेशनमध्ये होते, खूप प्रॉब्लेम्समध्ये चालले होते, कारण माझ्याकडे स्पॉन्सर्स नव्हते, काही नव्हतं. पण आता एक चांगली गोष्ट झाली माझ्यासोबत की पुनीत बालन सरांनी मला आपल्या ग्रुपमध्ये सामील करून घेतलं आणि त्यांनी स्पॉन्सरशिप दिली, त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि ह्यांनी कंटिन्यू माझ्यावरती विश्वास देऊन मला ऑलिम्पिकपर्यंत सपोर्ट करावा, आणि तेही सगळ्या गोष्टींसाठी.
तर आमचा आता कॉन्ट्रॅक्ट 1 तारखेपासून चालू होईल. तर भीती पण तितकीच वाटते, कारण कॉन्ट्रॅक्ट केला आहे, काही आपल्याकडून चुका नकोत. कारण मला प्रामाणिक राहायला खूप आवडतं आणि ते मी आजपर्यंत हेच स्पॉन्सरला सांगत आले की मला जो तुम्ही पैसा देईल तो वेस्ट नाही जाणार. बरोबर. आणि तो वेस्ट मी घालवणार देखील नाही, कारण मला माहिती आहे किंमत त्या पैशाची, की 1-1 रुपये साठवून जेव्हा मी स्पर्धेला गेलेली आहे त्यामध्ये मला आता समोरून गोष्टी मिळत आहेत, त्या गोष्टी कशा यूज करायच्या आणि मेहनतीनं कशा त्यांचं नाव त्यांचं वर आणायचं. आणि एकतर एक गोष्ट मी पहिला माझ्या बॅडमिंटनला ठेवते, मग मला ठेवते, मग माझे आईवडील आणि माझे कोच, मग बाकीच्या गोष्टी आल्या. तर ह्या गोष्टी खूप मायने करतात आणि त्यांचं खूप मी आभारी आहे आणि असंच मला त्यांनी पुढेपर्यंत द्यावं हीच. आणि ही तुमची मेहनत आहे आरती, जी आता कुठे जाऊन रंग दाखवते. तर हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. येस थँक्यू. तर आरती, आता समजा आता तुमचं स्वप्न पूर्ण झालं, हां, ठीक आहे, तर तुम्ही पहिला फोन कोणाला लावणार? आईला, वडिलांना, तुमच्या मित्रांना, कोणाला? जास्तीत जास्त मी माझ्या आईलाच लावते. आई आणि वडील. पप्पा तर फोन वापरत नाहीत, कारण त्यांना त्यातलं काहीच कळत नाही. माझे पप्पा खूप सिम्पल आहेत, एवढे कष्ट करतात पण त्यांच्या खिशामध्ये फक्त 100 किंवा 10 रुपये असतात. ते कधीच ते एक्स्ट्रा पैसे वापरलेले नाहीत. आजपर्यंत तो माणूस कधी गाडी चालवलेला नाही, ना सायकल चालवलेला आहे, नुसता ते चालत फिरतात. तर त्यांच्याकडे बघून ह्या गोष्टी असं वाटतं की, आणि माझं एक एम आहे जे सगळ्यात मोठं आहे, की माझं स्वतःचं घर असावं आणि त्या घरामध्ये माझे आईवडील आणि मी राहावं. कारण मी सिंगलच राहणार आहे असं वाटतं, कारण मला आता त्या गोष्टी आवडतच नाही आहेत. मेन म्हणजे सगळ्यांना वाटतं, बाकीचे विचारतात तुला खूप प्रपोजल येत असतील, हे येत असतील. माझ्यापर्यंत तरी अजून कोणी आलेलं नाही प्रपोजल. माहीत नाही, म्हणजे एकदा लग्नात अशीच गोष्ट झाली होती की माझ्या भावाला मी विचारलं, ते चेष्टेत चालू होतं. माझे मित्रच माझे भाऊ आहेत 2, तर ते खूप खास आहेत. मग त्यांना ते म्हणायचे, अगं तुला खूप जण विचारतात पण तुला घाबरतात. म्हटलं घाबरायसारखं काय आहे? मग पण आजपर्यंत तर कुणी समोर येऊन विचारलेलं नाही आहे आणि मला नाही वाटत, माझ्या मनातून त्या गोष्टी उतरलेल्या आहेत. मला माझ्यासारख्या मुलांना काहीतरी करायचं आहे. जेव्हा मी सक्सेस होईल ना, तेव्हा माझे फर्स्ट कॉल माझ्या आईला असेल, सेकंड माझ्या वडिलांना असेल, आणि सगळ्यात म्हणजे की वाटलं तर जे माझे पहिले होते त्यांना एकदा मी कॉल करेन आणि सांगेन की असं झालेलं आहे म्हणून. सक्सेस ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. निराश होऊ नका, नक्कीच सगळं चांगलं होईल. येस. तर आरती, तुमच्या आयुष्यात आदर्श कोण आहे? आणि समजा जर तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली की तुमचा जो आवडता जो बॅडमिंटन प्लेअर असेल त्याच्यासोबत खेळण्यासाठी, तर ते कोण असतील? ॲक्च्युली सायना दीदीसोबत, सायना नेहवालसोबत मला जास्त खेळायला आणि तिच्याशी बोलायला आवडेल. आणि मी भेटलेली पण आहे दीदीला. ॲक्च्युली डेन्मार्क ओपनला भेटले होते, सोबतच होतो आम्ही. आणि नेक्स्ट आपलं वर्ल्ड चॅम्पियनशिप होत्या गोपी सरांना. आता देखील मी मध्ये सुचित्राला होते, सुचित्रा अकॅडमीला हैदराबादला. तर सिंधू आणि मी सोबतच असायचे कधी कधी, म्हणजे माझं फिजिओ सेशन वगैरे असायचं, तर त्यांचं जिम असायचं. तर त्यांच्याशी भेटलेली आहे. पण जास्तीत जास्त मला सायना दीदी आवडते, कारण ती बाय नेचर आणि तिचा गेम आणि तिचं ॲग्रेशन. एकदा असं वाटतं की मी जेव्हा कोर्टमध्ये खेळत असते तर मला 1-2 कमेंट देखील केलेले आहेत की तू सेम सायनासारखी खेळते, म्हणजे सायनासारखी दिसते एकदम अशी म्हणून. तर ते ॲग्रेशन वगैरे, आणि ती आदर्श असेल तर मी तिच्यासोबत आणि माझ्या आईचं. ओके. तर आरती, तुम्हाला आपल्या प्रेक्षकांसाठी काही स्पेशल मेसेजेस आहेत? हां, प्रेक्षकांना एवढाच मेसेज देईन की मी जशी घडली आहे तशी, म्हणजे स्ट्रगल तर सगळ्यांच्याच लाईफमध्ये असतं, प्रत्येकाचं वेगवेगळं स्ट्रगल असतं. तर गिवअप नका करू. मी जसं गिवअपमध्ये करायचा विचार केला होता, पण मी परत उभी राहिले, कारण जे माझ्या कोचमुळे, अजय सर आणि म्हणजे विविध लोक तुम्हाला भेटत राहतील. कारण विविध लोक यासाठी भेटत असतात की तुम्हाला वरून काहीतरी संदेश येत असतो. आपले कर्म चांगले ठेवा, प्रत्येक वेळेला तुम्हाला कर्माचे फळ मिळतच राहील. कारण मी कर्मावरती खूप विश्वास ठेवते आणि मी आजपर्यंत प्रामाणिकपणेच काम केलेलं आहे. त्रास होतो, प्रामाणिक माणसांना खूप त्रास होतो. ज्या गोष्टी मिळत असतात त्या खूप हार्टने आणि म्हणजे त्या माझ्या लाईफमध्ये तर असं झालंय की मला प्रत्येक गोष्ट झटून, म्हणजे मी त्या गोष्टीसाठी 4-5 दिवस झटते, रडते. त्यानंतर ती गोष्ट जेव्हा मला त्याचा कंटाळा आलेला असतो, बास बाबा बास, सोडून द्यावं, त्यावेळेला ती गोष्ट मला मिळते. कारण मी MPSC पण केलेली आहे. MPSC STI मी क्रॅक होते. ज्यावेळेला मी जेव्हा स्पोर्ट्स सोडलं होतं
ॲक्च्युली मी स्पोर्ट्स 2 वर्षासाठी सोडून दिलं होतं, कारण घरचे पण, मी स्वतः वैतागले होते की काहीच भेटत नाही, इंटरनॅशनल नाही होत आहे, कशाला आता बाद झाला अभ्यासाकडे, कारण घरची परिस्थिती नाही आणि आपण हेच करत राहिलो तर आपल्याला करणारं कोण नाही. तर ह्या पद्धतीनं, तर त्या चुका तुम्ही नका करूत, कारण माहिती आहे चुकातून माणूस घडतो, पण गिवअप नका करू आयुष्यात कधीच. येतात प्रॉब्लेम्स, येतील, सगळं येईल, पण तुमच्या सक्सेसपर्यंत पोहोचायचं असेल तर घरच्यांच्या विरोधात पण जावं लागेल, आणि घरचे जर सोबत असतील तर दॅट्स अन गुड, सगळ्यात बेटर. कारण घरचे जेव्हा सपोर्ट करतात ना, तो एक वेगळाच ग्लो असतो. कारण घरचे, आज देखील माझी मम्मी, माझ्या घरच्यांचा मेंटली सपोर्ट आहे मला. फायनान्शियल नसलं तरी मेंटली सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो. पैसा आज ना उभा राहतो, पण माणसं जोडणं खूप इम्पॉर्टंट असतं, आणि माझ्या लाईफमध्ये देवाने माझ्यासाठी खूप चांगली माणसं जवळ दिलेली आहेत, आणि त्याचाच फायदा मला होतोय. कारण फायदा म्हणण्यापेक्षा ती माणसं जेव्हा मी गिवअप करते ना, तेव्हा ती मला फोन करून सांगतात, आरती नाही, तू डिप्रेशनमध्ये आहेस ना, आम्ही आहोत तुझ्यासोबत, तुला काय करायचं ते कर. तर अशी माणसं जोडा, म्हणजे तुम्ही तुमचं मन कुठेतरी तुम्ही खोलाल, आणि प्रत्येकाजवळ तुम्ही बोला तेव्हा. कारण आता आत्महत्येचं प्रमाण पण वाढते, मी बघते, प्रत्येक स्टुडंट असा हे येतोय. आपल्याला ज्या गोष्टींपासून आत्महत्या करायचीच आहे त्या गोष्टी नका ना करू तुम्ही. हाच इम्पॉर्टंट आहे. कारण आजकाल बघते मुलं मुली, आता मी किती वर्ष राहते पुण्यात, कुठे बाहेर, माझ्या आईवडिलांनी आज विश्वासानं, मला कधीच माझ्या आईवडिलांनी विचारायला नाही की आरती तू कुठे आहेस, व्हिडिओ कॉल कर, अशा कधीच संशयास्पद त्यांचं बोलणं नाही आहे, कधीच नाही. मी कुणासोबत फिरते, कुठे जाते, कारण त्यांच्या मुलीवरती त्यांचा फुल विश्वास आहे, त्यामुळे त्यांनी आजपर्यंत मी कधी विश्वास तोडला नाही. मग तुम्हाला ह्या गोष्टी करायला भागच नाही पडणार. तर ह्या गोष्टी, ज्या गोष्टींपासून तुम्हाला त्रास होतोय त्या गोष्टी तुम्ही तिथल्या तिथे सोडून द्या, आणि पुढे मूव्ह ऑन व्हा, आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतील ना. त्यामुळे दॅट्स ऑन लाईफ, एकदाच येते, एन्जॉय करत जगा, आणि ज्या गोष्टी आपण करतो त्यामध्ये आनंद लुटा. खूप छान आरती, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. इनफॅक्ट तुमची स्टोरी खूप मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल आहे. तर थँक्स अ लॉट आरती फॉर कमिंग ओव्हर हिअर टुडे. आणि प्रेक्षकांना मी सांगेन, नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. आरतीची स्टोरी तुम्हाला खूप काही शिकवेल. आम्हाला सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही आरतीसारखी आणखी भरपूर काही स्पीकर्स आमच्या पॉडकास्टवर आणू शकतो. तर थँक्यू. आणि थँक्यू सो मच. आज मस्त मराठीशी चर्चा करून पण खूप छान वाटलं. असेच वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही देखील या आणि लाईक अँड शेअर करा, आणि हा व्हिडिओ देखील शेअर करा. जास्तीत जास्त तुम्ही शेअर केला तर मी पण लोकांपर्यंत पोहोचेन. आणि ह्यांचं चॅनल देखील आत्ता नवीनच स्टार्ट केलं, त्यामुळे तुम्ही देखील यांना सपोर्ट करा. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल, तुमच्या टीमचे आणि तुमचे. थँक्स टू यू.